पण अर्थात दोन हिरो आहेत. एक साधी गरीब मंजिरी आहे म्हटलं लव्ह ट्रायंगल होईलच. साडी नेसल्यामुळे मुलीचं सौंदर्य अजून खुलतं, त्यामुळे मंजिरी पण साडी नेसणार आहे. मी पहिल्यांदा शूटिंगला जेव्हा गेले होते तेव्हा मी पहिल्यांदा पंढरपुरात जात होते आणि पहिल्यांदा मी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आले येड लागलं प्रेमाचे या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती मंजिरी म्हणजेच पूजा. ती रेडी होतीये सध्या, सो आपण तिच्या मेकअप रूममध्ये आहोत. सो पूजा, कशी आहेस? वेलकम. मी एकदम मजेत आणि सध्या थोड्या घाईत कारण मेकअप करायचा आहे, रेडी व्हायचं आहे. खूप एक स्पेशल सिक्वेन्स आहे आणि पंढरपूरची गोष्ट आहे, त्यामुळे आषाढी एकादशी हे खूप मोठा सण आहे आमच्यासाठी आणि त्या सणाचीच तयारी करतोय, त्यामुळे जरा गडबडीत आहे. पण पूजा रेडी होतीयेस आणि मालिकेत पूजाचा लुक वेगळा असतो आणि आत्ता जरा वेगळा आहे. सो साधारणतः पर्सनल लाईफमध्ये पूजा कशी आणि पूजा काय प्रिफर करते? पूजा कम्फर्ट प्रिफर करते. एनिथिंग दॅट इज कम्फर्टेबल. मग मला कम्फर्ट कुर्तीजमध्ये पण आहे, छान कॉटन कुर्तीज, लखनवी कुर्तीज. आणि ॲक्च्युली मी तेच घालून आले होते, पण पावसामुळे ते भिजलं आणि मग मी चेंज केलं आणि ते अगदीच वेस्टर्नाइज्ड वाटतंय. पण एनिवे, पूजा प्रिफर्स कम्फर्टेबल थिंग्स. अगदी तुला आज सेटवर एक सरप्राईज मिळालंय का आणि ते तुला कसं वाटलं? इफ तू पाहिलं असेल विशालला भेटली असशील तर? नाही, मला या गोष्टीबद्दल मी ऐकलं होतं काल सेटवर, कारण आम्ही त्याच्या ॲक्च्युअल रायाच्या लुकमध्ये खूप साऱ्या गोष्टी शूट करून घेत होतो आणि खूप पुढच्या गोष्टी आम्ही शूट करत होतो. मग मला जरा कन्फ्युजन होतं की आपण असं का करतोय. मग माझ्या कानावर आलं होतं की अरे नाही, त्याचा लुक चेंज आहे वगैरे, पण तो आता काय आहे एक्झॅक्टली ते मी नाही बघितलं आहे अजून आणि ते मला माहीत नाही आहे. थोडी कल्पना आहे, पण ते बघण्यात जास्त मजा आहे गेस. म्हणजे हे सुरू होणार आहे, आम्हाला पाहायला मिळणार आहे लवकरच. अरे आता मालिका आहे, ती कसे वेगळे मोड घेते, कसे वेगळे वळण घेते ते दिसेलच तुम्हाला. पूजा ना, तुला एक हिरो नाही भेटला, दोन हिरोज आहेत. सो लव्ह ट्रायंगल वगैरे असं काही असणार आहे का? येस, शुअर. म्हणजे आता दिसतंय तरी तसं मंजिरी म्हणून किंवा पूजा म्हणून मलाही पुढच्या गोष्टी माहीत नाही आहेत, पण अर्थात दोन हिरो आहेत. एक साधी गरीब मंजिरी आहे म्हटलं लव्ह ट्रायंगल होईलच, पण तो कोणाचा कसा आणि कसा फिरतोय ही खरं मजा आहे. तर ते बघायला मिळेल तुम्हालाही आणि आम्हालाही. अगदीच. पण ना, वारी स्पेशल आहे, सो वारी स्पेशल सगळं शूट होणार आहे. एकंदरीत पूजाच्या वारी रिलेटेड काही मेमरीज आहेत का, किंवा विठोबा रुखमाई आणि पूजा असं काही वेगळं आहे का? वारीच्या मेमरीज मी असं सांगेन की मी पुण्याची आहे आणि पुण्याहून वारी जाते दरवर्षी. तर माझ्या मामाकडे काही दिंडी थांबते आणि आम्ही त्यांच्यासाठी फराळ जे करत असतो आपण, खिचडी असू देत, मग आमटी असू दे, फळं असू देत, बाकीचं सगळं, तर आम्ही ती सेवा पुरवत असतो. आणि तेव्हा एक दोनदा मीही माझ्या मामाकडे गेले आणि तशीच काहीशी गोष्ट आता तुम्हाला मालिकेत बघायला मिळणार आहे की मंजिरी दिंडीतल्या वारकऱ्यांसाठी फराळ बनवत असते आणि तिला ती ऑर्डर मिळाली असते, त्यामुळे ती गोष्ट मी खूप अशी रिलेट करू शकते. आणि त्यात मालिकेमुळे मला मी पहिल्यांदा शूटिंगला जेव्हा गेले होते तेव्हा मी पहिल्यांदा पंढरपुरात जात होते आणि पहिल्यांदा मी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं होतं, त्यामुळे तो मोमेंट माझ्यासाठी कायमच स्पेशल असणार आहे. अगदीच पूजा, पण तू मालिकेत फराळ वगैरे करणार आहेस उपवासाचं, पण खऱ्या आयुष्यात पूजाला हे सगळं किती आवडतं करायलाही आणि खायलाही, आणि एका वेळेला साधारण जर तुझ्यासमोर साबुदाणे वडे असतील तर किती फस्त करू शकतेस? मला स्वयंपाक करायला खरंच आवडतो. माझ्यासाठी ते एक डिस्ट्रेस रुटीन आहे, त्यामुळे येस, मला बनवायला आवडतं आणि खाऊ घालायलाही आवडतं, खायलाही आवडतं. पण जरा फराळाचे जे पदार्थ असतात त्या बाबतीत मी थोडं डाएट कॉन्शियस असं नाही म्हणता येणार, पण माझा कल नाही आहे त्या गोष्टींकडे. मला साबुदाणा इतका आवडत नाही, पण साबुदाणा वडा असेल तर असं न खाता नाही राहू शकत मी. सो साधारण 2 वडे तरी मी खाईन, 2. अगदीच पूजा, तू मेकअप रूममध्ये, सो तुझ्या सगळ्या फॅन्सला, स्पेशली गर्ल्स फॅन्सला काय मेकअपच्या टिप्स द्यायला आवडतील? मेकअपच्या टिप्स ॲक्च्युली प्रत्येकाची स्किन टाईप खूप वेगळी असते, त्यानुसार प्रत्येकजण मेकअप करत असतो. पण आय विल से की मेकअप ही वरची गोष्ट आहे. तुम्ही जितकं तुमच्या स्किनची काळजी घ्याल तितकं ते सुंदर दिसणारच आहे, कारण नॅचरली जर तुम्ही ग्लो करत असाल तर
त्याहून बेस्ट काहीच नाही. मेकअप ही गोष्ट फक्त मदतीसाठी आहे, पण तरी मी म्हणेन की स्किनची काळजी घ्या आणि मेकअपच्या आधीचं जे स्किन प्रेप असतो तो एक तुम्ही नीट करू शकता. मेकअप रूममध्ये आल्यावर पूजा पहिली गोष्ट कोणती करते? मी जाऊन हात धुते. नाही, आत्ता हसू आला असेल, कारण आजही मी आले आणि म्हणजे माझं असं ती सवय, मी येते, बॅग वगैरे नीट ठेवते, पाऊच काढते, सामान मांडते आणि आधी मी जाऊन हात धुवून येते आणि हात धुवूनच मग मी सुरुवात करते मेकअपला. कारण मग मला असं होतं की नाही, आपण बाहेरून येतो, हातावर जंतू असतात, किटाणू असतात आणि त्याच गोष्टी आपण स्किनला लावतो, आपण हाताने बऱ्याचशा गोष्टी करतो, मॉइश्चरायझिंग किंवा जे काही, तर ते इनडायरेक्टली अफेक्ट होतं आणि मग ती चांगली गोष्ट नाही आहे, कारण मग मेकअप पुढचे 12 तास तुमच्या चेहऱ्यावर असणार आहे. सो मी हात धुते. इन शॉर्ट पूजा खूप हायजिनिक आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. पण पूजा, जसं की आम्ही पाहिलं विशालचा काळा पॅलेट झाला आहे, छान असा वेगळा लुक आमच्यासमोर आला आहे, पण मालिकेत तुझंही तसं काही म्हणजे लुक म्हणजे अगदीच हेअर्स नाही पण वेगळं काही ट्रेडिशनल अटायर असणार आहे का, किंवा तुम्ही दोघे एकत्र येणार आहात? येस येस येस, फॉर शुअर. आणि त्याचीच ॲक्च्युली ही सगळी तयारी सुरू आहे. आपण इन जनरल बघतो तर मंजिरी अशी साधी आहे, गोड मुलगी आहे, जी एक प्रत्येक घरगुती मुलगी जशी असते की तिचे पंजाबी ड्रेस आहे किंवा साधे कपडे आहेत, ओढणी अशी व्यवस्थित पिन करून लावणारी मुलगी किंवा सतत वेणी, चांगली छान वेणी घातलेली असते. फार तिचं काही नाही, गळ्यात फक्त चेन आहे आणि अशी ती साधी आहे. पण आज तिच्यासाठी पण जसं मी म्हटलं की पंढरपुरातला सण आहे हा, त्यामुळे तिच्यासाठी मालिकेतला हा सण आहे म्हणून ती छान तयार होणार आहे. साडी नेसणं आहेच एखाद्या मुलीसाठी आणि आपण जसं म्हणतो की साडी नेसल्यामुळे मुलीचं सौंदर्य अजून खुलतं, त्यामुळे मंजिरी पण साडी नेसणार आहे. थोडं तिच्या लुकमध्ये बदल आहे आणि हे सगळं तिच्या विठू रायासाठी आणि अर्थात तिच्या रायासाठी आहे. त्यामुळे ते तुम्हाला बघायला मिळेलच की कसं साधारण मी आणि राया म्हणजे मंजिरी आणि राया आषाढीच्या या सणाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतोय. अगदीच, आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे. थँक्यू सो मच पूजा, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण जाता जाता काय सांगशील? जाता जाता हेच सांगेन की सॉरी, मी फार असं 1.5 गप्पा मारू शकले नाही तुमच्याशी, कारण आम्ही कामावर आहोत आणि ते सगळं वेळेचं कॅल्क्युलेशन ठेवायचं आहे. पण ही सगळी एवढी तयारी करतोय, हा जल्लोष आहे आमच्या सेटवर, कारण आमच्या मालिकेत येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आम्ही आषाढी एकादशी साजरी करतोय. त्यामुळे तुम्ही पण प्लीज ती बघा, आमच्या या जल्लोषात सहभागी व्हा आणि बघत राहा येड लागलं प्रेमाचं, रात्री 10 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि अजून एक गोष्ट, तुमचं प्रेम आम्हाला मिळतंच आहे, आमच्यापर्यंत पोहोचतंच आहे, पण ते अजून भरभरून आमच्यापर्यंत येत राहू देत. भरभरून आमच्यावर प्रेम करत राहा आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्यासोबत असू देत. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.